आदल्या दिवशी जो गुन्हेगार आहे तो आणि त्याचा भाऊ आणि एक पोलीस ऑफिसर हॉटेलमध्ये चहा पित असतानाचा एक व्हिडिओ समोर आलेला आहे आणि तो व्हिडिओ सगळ्या चॅनलवर बघितलेला आहे की ह्या सगळ्या गोष्टीचा तपास आता या तपास यंत्रणेनं काढणं गरजेचं आहे. मकोका लावण्यात आलेला आहे आणि गुंडगिरी कुठेतरी संपवायची असेल नाही, यामध्ये मकोका लावण्याच्या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी जे काही बोलले या प्रकरणातच मकोका लावायचा आहे का आणखीन असे प्रकरण बीड जिल्ह्यामध्ये आहेत ज्या खऱ्या लोकांना मकोका त्याही ठिकाणी लागला पाहिजे या भूमिकेचा मी आहे. पण आता जे काही माननीय मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी निवेदन या गोष्टीवरती केलेलं आहे त्यामुळे स्वाभाविकच सर्वांचं समाधानी आज झालेलं आहे. विरोधक कुठेतरी आरोप करत आहे आपलं नाव त्याशी जोडत आहे. बघा, माझ्या आरोपाशी माझ्या नावाशी जोडणं तसा आरोप करणं या सदनामध्ये अनेकदा असे प्रकार घडलेले आहेत. त्यामुळे शेवटी पोलीस तपासणारच आहे, पोलीस यंत्रणा त्यामध्ये आहे. आता त्यांनी ही केस पण सीआयडी कडे दिलेली आहे. या सर्व गोष्टी म्हणलं ना मी आपल्याला की दूध का दूध पाणी का पाणी निघणार आहे. बऱ्याच दरम्यान म्हटलं की वाल्मिकांना नागपुराचा चालू ज्या पद्धतीनं सुरेश दर म्हणतात की आता त्यांचा शोध घ्यावा. एक लक्षात घ्या, विरोधी पक्ष नेत्यांनी काय बोलावं हे मला सांगता येत नाही. पण त्यांनी हे जरी सांगितलं असतं किंवा नेमकं वाल्मिक कराड नागपुरात कुठं आहे तर तेही पोलिसांनी काम केलं असतं, त्यांना अटक केली असती. तुम्ही या घटनेकडे कसं पाहता? तुम्हाला काय वाटते, काय कारवाई झाली पाहिजे? हे बघा, या घटनेमध्ये ज्यांनी कुणी या आरोपींनी जशा पद्धतीने संतोष देशमुखांची हत्या केलेली आहे त्यांना फाशी झाली पाहिजे ही माझी स्पष्ट भूमिका आहे. व्यवहाराच्या प्रकरणातून संतोष देशमुखांची हत्या आणि जे मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय त्यावरती सर्वांचं समाधान झाल्याचं धनंजय मुंडेंनी म्हटलंय. माझ्या नावाचा अनेकदा उल्लेख सभागृहात विविध प्रकरणात झालाय, मात्र दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल असं मुंडे म्हणाले.